अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपले संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. कारण भक्तांनो, बाळूमामांच्या सेवेचा झेंडा आपल्याला घराघरामध्ये उभा करायचा आहे. म्हणून बाळूमामांच्या या पुण्याच्या कार्याला तुमचा बी हातभार नक्की लावा. जय बाळूमामा. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा आपल्याला काय सांगत आहेत ते आपण नीट लक्षपूर्वक ऐकूया. त्याआधी भक्तांनो, जर का तुमचा बाळूमामांवर पूर्णपणे विश्वास असेल तरच हा तुम्ही संदेश ऐका, अन्यथा सोडून दिलात तरीही चालेल. परंतु कमेंटमध्ये बाळूमामांबद्दल कसल्याही प्रकारची वाईट कमेंट करू नका किंवा बाळूमामांबद्दल अविश्वास दाखवू नका. याचे तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, हे लक्षात असू द्या. त्यामुळे या दैवी संदेशापासून दूर राहिलात तरी ते उत्तमच आहे. आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला सांगत आहेत, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये मनातून उतरलेल्या लोकांना मनातच काय डोक्यामध्ये सुद्धा ठेवू नका आणि ही चूक तुम्ही आयुष्यामध्ये कधीच करू नका. मामा सांगतात, दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतो, पण दुःख देणारा माणूस आयुष्यामध्ये कधीच सुखी होऊ शकत नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीच आपल्या नशिबाला दोष देत बसू नका. जीवनामध्ये असं काहीतरी करून दाखवा. लोक तुमच्याकडे आश्चर्याने पाहतच राहतील. त्यासाठी बाळा, तुला काही नियमांचे पालन करावे लागेल. त्यासाठी मी आज तुला तेच मार्गदर्शन करणार आहे. म्हणून बाळा, हा दैवी संदेश आज काहीही करून शेवटपर्यंत ऐक. मामा म्हणतात, माझ्या बाळा, सर्वात अगोदर तुला लोकांकडून अपेक्षा करणं कमी करायचं आहे. असं केल्यामुळे तू टेन्शन फ्री होशील. मामा म्हणतात, जीवनामध्ये तुमच्या मूडप्रमाणे नाही तर समोरच्याच्या परिस्थितीनुसार बोला. बोलण्यापूर्वी आपल्या मनामध्ये काय बोलायचं आहे याची योजना बनवा. विचार करा, कारण शब्द हा दवा आहे, शब्द हा दुवा आहे, शब्द हा माणुसकीने बनवलेला ठेवा आहे. म्हणून बोलत असताना विचारपूर्वक बोला. माझ्या बाळा, कोणत्याही प्रसंगी कसे पोशाख परिधान करावे यावर लक्ष द्या. तुम्ही जे आहात ते जाणून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारचा ढोंगीपणा आपल्या अडीअडचणी वाढवू शकतो. म्हणून इतरांशी संवाद साधत असताना सकारात्मक हावभावांचा वापर करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या शरीराची भाषा देखील पहा. केवळ आपण चांगले दिसत नाही असे वाटून घेण्यामध्ये लोकांना मिसळायला घाबरू नका. स्वतःला कमी समजू नका. मी छान दिसत नाही किंवा मी सुंदर दिसत नाही, मला कसल्याही प्रकारचं सौंदर्य देवानं दिलं नाही, अशा प्रकारचा विचार करून तुम्ही मनाला मागे खेचण्याचा, मागे ओढण्याचा प्रयत्न करू नका. माझ्या बाळा, जीवनामध्ये संधी शोधा. वेगवेगळ्या कार्यक्रमांना जा, सामाजिक मेळाव्यात भाग घ्या आणि सक्रिय व्हा. तुमच्यामध्ये खूप काही आहे. तुम्ही स्वतःला कमी समजू नका. स्वतः बदलाच्या सकारात्मक गोष्टी जाणून घ्या. नवीन कौशल्य शिकून स्वतःला आव्हान देण्यास तयार करा. अरे बाळ, कधीही अपयशाची भीती बाळगू नका. नेहमी काहीतरी नवीन शिक्षण घेण्याचा आपला नम्र प्रयत्न असला पाहिजे, हे लक्षात असू द्या. मामा सांगतात, प्रयत्न आणि सुसंगतता या दोन गोष्टी आपल्याला दैनिक जीवनशैलीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. कोणतेही काम करत असताना प्रयत्न आणि सुसंगत या गोष्टींचा अवलंब करा. अरे बाळा, आयुष्यामध्ये कधीच हार मानण्याची वृत्ती आत्मसात करा. कधीही मी हार मानणार नाही असेच विचार तुमच्या मनामध्ये ठेवा, म्हणजे अर्धी लढाई जिंकल्यासारखंच आहे. मामा सांगतात, माझ्या बाळा, जीवनामध्ये कोणालाही कंटाळवाणे
आणि गंभीर लोक आवडत नाहीत. प्रत्येकजण अशा व्यक्तीची संगती घेतो जो त्याला हसवतो किंवा त्याच्यावर प्रेम ठेवतो. त्यामुळे नेहमी आनंदी राहा. ज्या लोकांना तुम्ही आवडत नाही, ज्या लोकांना तुमच्याबद्दल आवड नाही, अशा लोकांना इम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी खरेदी करणे थांबवा. अशा लोकांपासून दूर राहा जे तुम्हाला अशी व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न करत आहेत की जसं तुम्हाला बनायचं नाही. अरे बाळा, फक्त एकच व्यक्ती आहे ज्यांच्यासोबत तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य घालवता आणि ती म्हणजे तुम्ही स्वतःला आनंदी ठेवा. पैशाने पैसा वाढतो, पैशाने पैसा वाढतो, म्हणून पैशाचा वापर एक साधन म्हणून करा. माझ्या बाळा, जीवनामध्ये जर का तुम्ही खोटे आहात तर तितकेच जास्त लोक तुमच्या सोबत असतील, परंतु जर का तुम्ही खरे आहात तर मोजकेच लोक तुमच्या सोबत असतील. हेच जीवनाचं कटू सत्य आहे. मामा सांगतात, तुमच्या कामाची लाज बाळगू नका. लोक फुकटात तुमच्या टेबलावर जेवण आणून देणार नाहीत आणि तुमचे इतर लोक बिल देखील भरणार नाहीत. तुम्ही जे काही करत आहात त्याचा अभिमान बाळगा. मामा म्हणतात, 5 वर्षानंतर तुम्ही त्या गोष्टींवर हसाल ज्यासाठी तुम्ही आज रडत आहात. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये नेहमी हसत राहा. वेळ सर्व काही बरे करते. प्रत्येकाची वेळ ही येत असते. तुमचा मार्ग तुमच्या मित्रांच्या मार्गापेक्षा वेगळा असेल तरीसुद्धा ठीक आहे. ते करतात त्याच गोष्टी तुम्हाला करणे गरजेचे नाही. लोकांना इन्फ्लुअन्स दाखवणे, तुमची किंमत सांगणे म्हणजे एखाद्या शार्कसमोर स्वतःचं रक्त दाखवण्यासारखं आहे. एखाद्या व्यक्तीपासून दूर राहिल्याने एकतर तुम्हाला याची जाणीव होईल की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता किंवा त्यांच्याशिवाय तुमच्या जीवनात किती शांतता आहे. मामा सांगतात, आयुष्यामध्ये तुमचे प्रॉब्लेम्स तुम्ही कोणालाही सांगत बसू नका किंवा कोणाला सांगत आहात याची काळजी घ्या, कारण तुमच्यासमोर हसणारा प्रत्येक व्यक्ती तुमचा मित्र नाही, हे लक्षात असू द्या. काही लोक तुम्ही बदललात म्हणून तुम्हाला नावं ठेवतील, तर काही लोक तुम्ही पुढे गेला म्हणून तुम्हाला नावं ठेवतील. काही लोक तुम्ही आनंदी आहात म्हणून तुम्हाला नावं ठेवतील. त्यासाठी मित्र निवडत असताना काळजीपूर्वक मित्र निवडा. अरे बाळा, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही नेहमी बरोबर आहात तर तुम्ही आयुष्यात काहीही शिकू शकत नाही. तुमच्याकडे जे आहे त्यावर प्रेम करा, नाहीतर जेव्हा तुम्ही ते गमवाल त्यानंतर केलेलं प्रेम तुम्हाला खूप त्रास देऊन जाईल. मामा सांगतात, या जगावर राज्य करणाऱ्यापेक्षा स्वतःवर राज्य करणे खूप कठीण आहे. म्हणून जीवनामध्ये कधीच मूर्ख माणसाला त्याची चूक सांगू नका, कारण तो तुमचा द्वेषच करेल. शहाण्या माणसाची चूक त्याला सांगा, तो तुमचे कौतुक करेल. मामा सांगतात, समोरच्या माणसाला कधीही बदलायला जाऊ नका. तो जसा आहे तसा स्वीकारा. तुम्ही त्याला बदलायला जाल तर तुम्ही ते नातं गमावून बसाल. तुमचा खरा पगार कधीच कुणाला सांगू नका. तुमच्या पगारावरून लोक तुमची लायकी ठरवतात, तसेच तुम्हाला किती मान सन्मान द्यायचा हेही ठरवतात. समोरच्याने तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाची फक्त उत्तरे द्या. अनावश्यक माहिती देऊ नका. कमीत कमी बोला. मामा सांगतात, जिथे तुमची कदर केली जात नाही तिथे कधीच जाऊ नका. निमंत्रणाविना कोणाच्याही घरी जाऊ नका आणि अगदी शेवटच्या क्षणी जर तुम्हाला कोणी बोलावत असेल तर अशा ठिकाणीही कधीच जाऊ नका. म्हणून मामा नेहमी म्हणतात, माझ्या बाळा, जीवनामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जिथे आपल्याला कधीच बोलावलं जात नाही तिथे कधीही जायचं नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. माझ्या बाळा, तुमचं जीवन, तुमचं आयुष्य इतकं स्वस्तही करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल. कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याचे आदरातिथ्य करतो की आपण स्वतःचेच महत्त्व विसरून जातो. त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते.
ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्या सुद्धा नाहीत. म्हणून ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावलं जातं तिथे तर कधीच जायचं नाही, कारण तिथे बोलावण्याची कोणाची इच्छाच नसते. त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचं महत्त्वही कमी करून घेऊ नका. मामा सांगतात, जीवनामध्ये अशा काही लोकांना नशिबाला दोष देण्याचा मुळीच हक्क नाही, ज्या लोकांनी जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीच आणि कसलाही प्रयत्न केला नाही. म्हणून आयुष्याला कधीही दोष देत बसू नका. उलट जीवनामध्ये असे काहीतरी करून दाखवा की लोक तुमच्याकडे आश्चर्याने पाहतील आणि जे लोक तुम्हाला सोडून गेलेत त्यांना पुन्हा पश्चाताप होईल असे काहीतरी करून दाखवा. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात, तर काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं. म्हणून बाळ, जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढेच विचारा की माझी मदत करशील का? मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल. म्हणून बाळा, जीवनामध्ये उंच उडण्यासाठी पंखाची गरज ही पक्ष्यांना असते, पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती अगदी जास्त आणि वेगाने होते. म्हणून बाळा, जीवनाचा संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो रे, पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका. तर आयुष्यामध्ये काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत परंतु दुखत असतात. मामा सांगतात, जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात, तुमची हालचाल विचारतात, परंतु त्यांच्याच गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणं देखील बंद करतात. अशा लोकांपासून तर नेहमी दूर राहा, कारण ते लोक मतलबी असतात. हीच मतलबी लोकांची उदाहरणं आहेत. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जाता, देवाला फुलं वाहता, नारळ ठेवता, देवावर पूर्ण विश्वास ठेवता, पण स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली की मात्र डाऊट घेता की हे काम मी पूर्ण करू शकेल की नाही, हे काम माझ्याच्याने शक्य होईल की नाही. अशा प्रकारचा विश्वास तुम्ही डगमगता, मागे ओढता. तर मित्रांनो, दररोज तुम्हाला बाळूमामा चरणी ही प्रार्थना करायची आहे. तर मित्रांनो, दररोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे. ही प्रार्थना म्हणजे सामूहिक प्रार्थना आहे. सामूहिक प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असते. जर तुम्ही ही प्रार्थना मामांकडे केली तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील हे निश्चित आहे. मामा म्हणतात, अरे मुला, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध काही कमी होत नसतो. अर्थात मामाला तुम्हाला हेच सांगायचे आहे, ज्यांचे कर्म चांगले आहे तो आयुष्यात कधीही संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच आयुष्यात अडचणी येतात, पण त्या अडचणी दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या नसतात तर लगेच सुटणाऱ्या असतात. मामा सांगतात, आयुष्यात कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण लोकांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. म्हणून मामा म्हणतात, नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. कारण नातं हे फार नाजूक असते. नात्याची दोरी एकदा तुटली की ती परत जोडता येत नाही, आणि जोडलीच तर तिथे गाठ कायम राहते. मित्रांनो, जर आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक लहान मोठ्यांचा आदर करा. त्यांच्या वयावरून त्यांचा आदर करा, कारण आयुष्यात एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा कधीही परत मिळवू शकत नाही. म्हणून वेळेला जपा आणि त्याचबरोबर माणसांना सुद्धा जपा. मित्रांनो, या कलियुगातील रीत म्हणजे
लोक जिवंत माणसाला नीट सुद्धा बोलत नाहीत आणि मेल्यानंतर विचारतात, हलू हलू म्हणतात की तू आम्हाला बोलत का नाहीस. आणि म्हणूनच तुम्हाला सांगणे आहे की आयुष्यातून एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा पुन्हा कधीच मिळवू शकत नाही. म्हणून वेळेचं भान ठेवा, माणुसकी जपा, नात्याला महत्त्व द्या, नाते टिकवण्याचा प्रयत्न करा. यातच खरं आनंद आहे आणि हेच खरं आयुष्याचं खूप मोठं आणि सुंदर सूत्र आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय बाळूमामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून हा दैवी संदेश पुढे 2 भक्तांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, कधी कधी आयुष्यामध्ये असंही होतं. आयुष्यामध्ये इतकं दुःख, यातना, संकट, समस्या इतकं सहन करावं लागतं की खरंच मनामध्ये विचार येतो की यार, खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. इथूनच मामांची लीला सुरू होते. विश्वास ठेवा. इथूनच मामांचा खेळ सुरू होतो. मामांची लीला सुरू होते. म्हणून मामांवरचा विश्वास डगमगू देऊ नका. जसं आई आपल्या बाळाला हवेत भिरकावते, पण ते बाळ काही क्षण हवेतही असतं. ते हसत असतं, ते आनंद घेत असतं, पण त्याला पूर्णपणे विश्वास असतो की जे कोणी आहे ते मला खाली पडू देणार नाही. अशाच प्रकारचा इतका घट्ट विश्वास आपल्या मामांवर ठेवा आणि मग बघा मामांची लीला, मामांची शक्ती, माझ्या मामांचा चमत्कार. तुम्ही तुमच्या आयुष्यातील कितीही मोठ्या संकटावर विजय प्राप्त करू शकाल. ही माझ्या मामांची शक्ती आहे, ही माझ्या ब्रह्मांडाची शक्ती आहे, ताकद आहे. असा दृढ विश्वास तुमच्या मनात, तुमच्या अंतःकरणात असला पाहिजे. मित्रांनो, कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं. हे लक्षात ठेवा. कारण मित्रांनो, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना कधी झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव आपल्याला कसा काय सोडू शकेल. माणूस हा स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचं काय, लोक तर देवात पण चुका काढतात. म्हणूनच बाळूमामा आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला सांगू इच्छित आहेत की अरे मुला, कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे कर. हाल होतील पण हार होणार नाही हे निश्चित आहे. आणि असा आज माझा तुला शब्द आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद सर्वांनीच प्राप्त करून घ्या आणि मामांना धन्यवाद म्हणा. देवाचे आभार माना. देवाचे आभार मानायला शिका. आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही. फक्त माझ्या मामांच्या शक्तीवर विश्वास ठेवा. तर मित्रांनो, आजचा हा दैवी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण, भावनिक, प्रेरणादायी, प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. धन्यवाद.